असामान्य धैर्य आणि मानवतेच्या कार्याची दखल घेत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांना केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने जीवनरक्षक पदक जाहीर केले आहे। त्यांच्या या पराक्रमाबद्दल सर्व स्तरांवरून कौतुकाचा वर्षाव होत आहे। 22 सप्टेंबर 2024 रोजी नागपूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पूरदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। अनेक ठिकाणी पाणी तुडुंब संचालनालयाने अनुचित घटना टाळण्यासाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता। अशा गंभीर परिस्थितीत नोकरी संपवून घरी जाणाऱ्या पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांना वायरलेसवर सूचना मिळाली की धंतोली येथील जानकी टॉकीज परिसरात राहणाऱ्या 42 वर्षीय सुनीता तिवारी या महिलेसह तिचा मुलाला घरात पाणी वेढून टाकले आहे। नाग नदीचे पाणी तिच्या गळापर्यंत आले होते असा संदेश ऐकताच पिया भेदोडकर यांनी घरी न जाता माणुसकी दाखवत तातडीने या महिलेचा मदतीचा निर्णय घेतला। तात्काळ घटनास्थळी पोहोचल्यावर तिथे पाण्याचा प्रवाह एवढा जोर होता की धंतोली पोलीस ठाण्यातील एकही कर्मचारी पाण्यात उतरू शकले नाही। मात्र भेदोडकर यांनी त्यांच्या पोलीस वाहनाची रस्सा आणि दोरखंड सोबत घेतला आणि मोठ्या धैर्याने पाण्याच्या आत उतरले। पाण्याचा अंदाज न येणारा होता। मुसळधार पाऊस आणि जीवघेणी परिस्थिती असूनही त्यांनी आपल्या बौद्धिक कौशल्याचा वापर करत महिलेपर्यंत पोहोचून तिच्या मुलासह तिला सुखरूप बाहेर काढले आणि या धाडसाने एक मोठा अनर्थ टळला।